प्रकारे देवी महालक्ष्मीची पूजा संपन्न झालेली आहे। बघू शकता आजची पूजा। आज गुलाबाची फुलं आहेत त्यामुळे पूजा छान वाटत आहे। फळांचा नैवेद्य दाखवलेला आहे इथं देवीला। प्यायसाठी पाणी ठेवलेलं आहे। कापूर लावलेला आहे, पुढे उदबत्ती लावलेली आहे, दिवा पण लावलेला आहे देवीला। अशा प्रकारे आजची देवी महालक्ष्मीची पूजा इथं संपन्न झालेली आहे। तुम्हाला कशी वाटली पूजा नक्कीच मला कमेंट करून सांगा। जास्त फुलं होती त्यामुळे पूजा खूप छान सुंदर दिसत आहे। इथं रांगोळीवर पण फुलं घातलेली आहेत पहा। तर तुम्हाला कशी वाटली आजची पूजा मला कमेंट करून नक्कीच सांगा। आवडली असेल तर लाईक करा। संध्याकाळी जो नैवेद्य होईल आता तो नैवेद्य देवीला अर्पण करायचा आहे। आजचा शेवटचा चौथा गुरुवार आहे। आजच्या देवीच्या नैवेद्यात बघा काय आहे। काल केलेले गुलाबजामुन, बटाट्याची रस्सा भाजी, चपाती, वरण भात आणि दही भात असा आहे देवीचा नैवेद्य। तर तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। हा गाईचा एक नैवेद्य काढलेला आहे इथं। अशा प्रकारे देवीची पूजा झालेली आहे। इथं दिवा लावलेला आहे, दिवेजवळ उदबत्ती लावलेली आहे आणि आता नैवेद्य दाखवलेला आहे। स्नान करून 5 डाळे काढून ती भरल्या कळशी ठेवावी। रांगोळी काढून पाटावर साडी घालून ती त्यावरती कळशी ठेवावी। कळशीत पैसा, सुपारी, मोती, पोळी, दुर्वा घालावे। जवळ समय लावावे। कळशीवर 8 बदल हळदी कुंकवाची बोटे ओढावी। लक्ष्मी नमः म्हणून पूजा करावी। निरंजन व धूप आरती ओवाळून पुऱ्या लाडवाचा नैवेद्य दाखवा। पिण्यासाठी वाटीत दूध ठेवावे, काही फळे ठेवावी। लक्ष्मीची प्रार्थना व आरती करावी। सायंकाळी गायीची पूजा करून तिला नैवेद्य दाखवून आपण जेवावे। पूर्णपणे व्रत राहावे। त्या रात्री जागर करून सकाळी कळशीतील पाणी नदी अगर विहिरीत सोडावे। 5 डाळे 5 ठिकाणी टाकावे। आरती केलेली आहे, कापूर पण लावलेला आहे, नैवेद्य पण दाखवलेला आहे, कथा पण वाचलेली आहे देवीची। अशा प्रकारे देवीची पूजा झालेली आहे। आता आम्ही जेवून घेतो। ठेवायला जागा नाही म्हणून आरती खाली ठेवलेली आहे। अशा प्रकारे देवीची पूजा संपन्न झालेली आहे। देवीला जास्तीत जास्त फुलं घातलेली आहेत, गुलाबाची पण फुलं घातलेली आहेत त्यामुळे पूजा खूप छान सुंदर दिसत आहे। पहा इथं मेथीची भाजी, पालकची भाजी आणि फ्लावरचा गड्डा पण आणलेला आहे आणि इथं वांगी पण आणलेली आहेत। आता या भाज्या व्यवस्थित ठेवते मी, त्यानंतर भेटू आपण। काल जी महालक्ष्मीची पूजा आपण केली होती त्याची आता आपल्याला उत्तर पूजा करायची आहे। ती कशा प्रकारे करायची आहे हे मी आता तुम्हाला सांगते। इथं देवीला हळदी कुंकू घालायचं आहे, गणपतीला पण हळदी कुंकू घालायचं आहे, सर्व देवीला पण इथं हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि आपण पण लावून घ्यायचं आहे आणि देवीला उदबत्ती ओवाळायची आहे। अशा प्रकारे माझं काय चुकलं मागलं असेल तर माफ कर असं म्हणून देवीला उदबत्ती ओवाळायची आहे। उदबत्ती इथं खोचायची आहे। त्यानंतर देवीला इथं साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे किंवा शिरा किंवा खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे। मी देवी नैवेद्यम समर्पयामी, श्री महालक्ष्मी देवी नैवेद्यम समर्पयामी, श्री महालक्ष्मी देवी नैवेद्यम समर्पयामी। हात जोडून नमस्कार करायचा आहे देवीला। इथं काय माझ्या पूजेत काय चुकलं मागलं असेल तर मला क्षमा करा असं म्हणून क्षमा मागायची आहे देवीची आणि निरंतर माझ्या घरी वास्तव्य कर अशी प्रार्थना करायची आहे देवीला। आता इथं जी फुलं आहेत ती फुलं सगळी काढायची आहेत। सर्वप्रथम बघू शकताय विड्यावर पानावर जेवढी फुलं ठेवली आहेत ती सर्व काढायची आहेत। आणि एका प्लेटमध्ये ठेवून घ्यायचे आहेत। वस्त्र पण काढायचं आहे देवीला घातलेलं।
अशा प्रकारे मी गजरा काढून घेते देवीचा. प्रकारे इथं मी सर्व फुलं काढून घेतलेली आहेत. आता ज्या सुपाऱ्या आहेत त्या सुपाऱ्या ठेवायच्या आहेत. इथं गणपतीची सुपारी पण ठेवायची आहे, पुढच्या पूजेवेळी आपल्याला उपयोगी पडते. अशा प्रकारे जे काही सुपाऱ्या आहेत त्या सर्व सुपाऱ्या पुढच्या पूजेसाठी जपून ठेवायच्या आहेत. आणि पानं एका बाजूला पानं वगैरे जे काय आहे, फुलाचं वगैरे ताट आहे. आता नारळ काढून घ्यायचा आहे आणि आता ही सगळी पानं 5 डहाळे इथं पूजेच्यासाठी ठेवलेले होते ते पण आता काढून घ्यायचे आहेत आणि ते पण एका ताटात ठेवायचे आहेत. असेच हा नारळ बाजूला ठेवू आणि पूजेसाठी ही जे काही फळं ठेवलेली आहेत ती प्रसाद म्हणून सर्वांनी ग्रहण करायचे आहेत घरी आपल्या. पूजेला जे काय तांदूळ ठेवले असतील ते तुम्ही भातात घालू शकता किंवा पशुपक्ष्यांना बाहेर घालू शकताय खायला. आणि हे गूळ खोबरं जे आहे ते तुम्ही सर्वांनी नैवेद्य म्हणून खाऊ शकताय. आता तांदूळ काढून ठेवते बाजूला. साखर पण नैवेद्य दाखवलेली काढायची आहे, बाजूला काढून घ्यायची आहे. इथं जे तांब्या भांड्यात पाणी ठेवलेलं होतं ते पण काढायचं आहे. देवीला जे मंगळसूत्र घातलेलं आहे, जे काय दागिने असतील ते पण काढायचे आहेत. अशा प्रकारे काढून व्यवस्थित ठेवायचे आहेत म्हणजे पुढच्या पूजेवेळी आपल्याला उपयोगाला येतील. आता हे जे कळशीत पाणी आहे ते पाणी तुळशीला किंवा झाडांना बाहेर ओतून द्यायचं आहे. कळशीत आपण जे फूल, तांदूळ, नाणं आणि सुपारी घातलेली आहे ती पाणी ओतताना काढून घ्यायचे आहे. आता हे जे वस्त्र आहे देवीचं मांडलेलं ते पण काढायचं आहे. वस्त्र व्यवस्थित घडी करून ठेवूया. हे वस्त्र व्यवस्थित घडी करून ठेवायचं आहे म्हणजे पुढच्या पूजेवेळी उपयोगाला येईल. हे लक्ष्मी व्रताचं पुस्तक आहे, हे पण ठेवायचं आहे. हे पण पुढच्या वेळेला आपल्याला उपयोगाला येईल. आता हा पाट बाजूला काढून ठेवू. पाटाखाली स्वस्तिक काढला असेल तर त्याला हळदी कुंकू वाहा. काढलं नसेल तर तरीसुद्धा हळदी कुंकू तसंच राहिलं तरी चालेल. हे देवाचं साहित्य आहे पूजेचं. डाळ्या, फुलं वगैरे, वस्त्र पण आहेत, पानं पण आहेत विड्याची. हे सर्व बागेत टाकायचं आहे किंवा तुळशीला टाकायचा. लावलेला आहे हा जो दिवा तो विझवायचा नाही आहे. तो जेव्हा शांत होईल तेव्हाच मुद्दाम विझवायचा नाही. देवाजवळ लावलेला दिवा आपोआप शांत होईल तेव्हाच होईल. आणि साखर सर्वांनी नैवेद्य म्हणून घेतली तरी चालेल. आता हे सर्व व्यवस्थित साहित्य काढून घ्यायचे आहे. रांगोळी अशीच ठेवायची आहे, नंतर पुसून काढू शकताय. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.